आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। 22 जानेवारी रोजी राज्यामध्ये मांसाहार व दारू विक्री बंदी करावी। सुधाकर महाराज इंगे महाराष्ट्र शासनाचे माध्यमातून आदेश काढून संपूर्ण राज्यामध्ये मांसाहार व दारू विक्री बंद करण्यात यावी असे निवेदन अखिल भाविक मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे देण्यात आले आहे, असे सुधाकर महाराज इंगे यांनी सत्यदर्शनला कळविले। 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना केली जात आहे। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी त्या दिवशी उपवास करण्याचा संकल्प केलेला आहे। त्यामुळे भारतातील व महाराष्ट्रातील सर्वच भाविकांनी एक संकल्प करावा की त्या दिवशी आपण सात्विक आहार घ्यावा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही ईमेलद्वारे निवेदन दिलेलं आहे की 21 आणि 22 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये मांसाहार व दारू विक्री पूर्णपणे बंद करावी। कारण प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा हा दिवस म्हणजे आपल्यासाठी सुवर्ण क्षण आहे, ऐतिहासिक असं पाऊल असल्यामुळे याचं स्वागत सर्वांनी अशा सात्विक विचारात करावं असं निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांना अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।